हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आजची आपली रेसिपी आहे वनपट पावभाजी, म्हणजेच जास्त काही भांडे न भरवता झटपट होणारी पावभाजी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर पावभाजीसाठी सर्वप्रथम मी इथे कांदा, टोमॅटो, फ्लावर, बीट, गाजर, बटाटा, वाटाणा आणि शिमला या सर्व भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. सर्व भाज्या चिरून झाल्यानंतर एका कुकरमध्ये बटर मेल्ट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कांदा फ्राय करायचा आहे. कांदा फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि तीही व्यवस्थित फ्राय करायची आहे. आलं लसूण पेस्ट फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आणि तोही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. टोमॅटो फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत, जसे की लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, धना पावडर, पावभाजी मसाला. हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर ते सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ज्या काही भाज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत. बीट, गाजर, फ्लावर, शिमला मिरची, वाटाणा, बटाटा आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या कुकरला आपण 3 ते 4 शिट्ट्या घेऊया. इथे 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. याला आपण मॅशरने मॅश करून घेऊया किंवा तुम्ही याला मिक्सरमध्ये ही जाड पातळ तुम्हाला आवडेल तसं बारीक करू शकता. इथे मी माझ्या आवडीप्रमाणे भाज्या थोड्या जाडसर बारीक करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर तडका पॅनमध्ये पुन्हा एकदा बटर मेल्ट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पावभाजी मसाला आणि कसुरी मेथी टाकून ते चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर हा तडका आपल्याला मॅश केलेल्या पावभाजीवर टाकायचा आहे आणि ते सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, मी सांगितल्याप्रमाणे भरपूर भांडे न भरवता फक्त कुकरमध्येच आपली झटपट आणि सुपर टेस्टी पावभाजी रेडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.